गगनबावडा तालुक्यातील भूतलवाडी इथल्या 65 वर्षीय शेतकऱ्यावर 27 मार्च रोजी गव्यानं हल्ला केला होता। त्यांच्या मानेला आणि जबड्याला गंभीर इजा झाली होती। जखमी अवस्थेत या रुग्णाला CPR मध्ये दाखल करून तातडीनं CT स्कॅन आणि सोनोग्राफी केली होती। त्यामध्ये श्वासनलिका, स्वरयंत्र आणि जबड्याला मोठी इजा झाल्याचं निदान झालं। त्यानंतर तातडीनं या रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्याच्यावर 25 दिवस उपचार केले। त्यामुळे हा रुग्ण मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला असून त्याला आज डिस्चार्ज देण्यात आला। गगनबावडा तालुक्यातील भूतलवाडी इथले 65 वर्षीय अप्पा भूतल हे दुपारी शेतात गेले होते। त्याचवेळी शेतात दबा धरून बसलेल्या एका गव्यानं त्यांच्यावर हल्ला केला। गव्याचं शिंग भूतल यांच्या मानेत घुसलं होतं, तसंच जबड्यालाही गंभीर इजा झाली होती। या हल्ल्यामुळे अप्पा भूतल यांच्या मानेतून प्रचंड रक्तस्राव झाला। या रुग्णाला गगनबावडा प्राथमिक रुग्णालयात दाखल केलंय। त्या ठिकाणी प्रथम उपचार करून त्यांना CPR मध्ये दाखल केलं। कान, नाक, घसा विभागाच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली। भूतल यांच्या उजव्या बाजूच्या जबड्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली होती। स्वरयंत्र, श्वसन नलिका आणि जबड्याला गंभीर इजा झाल्यानं रुग्णाच्या जखमेतून सतत रक्तस्राव होत होता। त्यामुळे या रुग्णावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला। विभाग प्रमुख डॉक्टर अजित लोकरे, सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर प्रियांका खवाटे, वरिष्ठ निवासी डॉक्टर अभिमन्यू पाटील यांनी या रुग्णाच्या श्वसन नलिकेला छिद्र करून श्वास मोकळा केला। हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीची शस्त्रक्रिया डॉक्टर संदीप मोहिते यांनी केली। रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलंय। अत्यंत गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे। त्यानंतर काही दिवसांनी दंत विभागाच्या डॉक्टर अमोल लाहोटी यांनी जबड्याची शस्त्रक्रिया केली। 25 दिवस या रुग्णावर उपचार केल्यानं त्यांची प्रकृती सुधारल्याचं डॉक्टर अजित लोकरे यांनी सांगितलं। सदर रुग्ण गव्यानं मारल्यामुळे आणि त्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे CPR हॉस्पिटलमध्ये कान, घसा विभागाअंतर्गत ॲडमिट झाला होता। जी जबड्याच्या खालची रक्तवाहिनी असते ती फुटलेली होती। जबड्याला मार लागून फ्रॅक्चर झालं होतं। त्याचप्रमाणे त्याला श्वास घ्यायला पण त्रास होत होता। त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून ट्रक्याला छिद्र पडून, म्हणजे त्याला आम्ही ट्रकेस्टोमी म्हणतो, श्वासमार्ग मोकळा केला आणि कार्डिॲकचे डॉक्टर यांच्या सहकार्यानं जी आर्टरी फुटली होती, रक्तवाहिनी फुटली होती, ती सुचर केली, व्यवस्थित बांधली आणि त्याचा रक्तस्राव बंद केला। आणि काही दिवसांनी पुन्हा CT स्कॅन करून जे जबड्याला मार लागला होता, जे फ्रॅक्चर झालं होतं, ते दंतरोगशास्त्र विभागातील डॉक्टरनी तिथं वायरिंग केलेलं आहे। नंतर हा रुग्ण आता ठणठणीत झालेला आहे। कुठल्याही श्वासनलिकेत आता काही दोष नाही आहे।